जटपुरा गेट से पंचशील क्षेत्र तक 100 श्वेता लंगड़े का डोर टू डोर प्रचार, जनता से मिल रहा उत्साहजनक प्रतिसाद। जटपुरा प्रभाग क्रमांक 7 में शिवसेना की उम्मीदवार 100 श्वेता लांगड़े द्वारा जटपुरा गेट से लेकर पंचशील क्षेत्र तक लगातार डोर टू डोर प्रचार अभियान चलाया जा रहा है। वे घर घर जाकर नागरिकों से प्रत्यक्ष संवाद कर रही हैं और वार्ड की ज़मीन समस्याओं को ध्यानपूर्वक सुन रही हैं। उसके इन जनसंपर्क अभियान को वार्ड वासियों की ओर से अच्छा और सकारात्मक प्रतिसाद मिल रहा है। प्रचार के दौरान नागरिकों ने जल भराव, नालियों की बदहाल स्थिति, गंदगी, सड़क और मूलभूत सुविधाओं से जुड़ी समस्याएं सामने रखी। श्वेता लंगड़े ने नागरिकों को भरोसा दिलाया है कि चुने जाने के बाद इन सभी समस्याओं को प्राथमिकता के आधार पर हल किया जाएगा। लोगों का कहना है कि लंबे समय बाद कोई उम्मीदवार सीधे उनके घर तक पहुंचकर उनकी बात सुन रहा है, जिससे जनता में विश्वास बढ़ा है। स्थानीय नागरिकों ने यह भी बताया है कि 100 श्वेता लंगड़े का व्यवहार सरल, संवेदनशील और सहयोगात्मक है। वे हर समस्या को गंभीरता से लेते हुए समाधान का आश्वासन देती हैं। इसी कारण जटपुरा गेट से पंचशील क्षेत्र तक उनके प्रचार अभियान को लगातार सकारात्मक प्रतिक्रिया मिल रही है। इस चुनाव में शिवसेना का पूरा पैनल जटपुरा प्रभाग क्रमांक 7 में सक्रिय रूप से जनसंपर्क कर रहा है। पैनल में 100 श्वेता लांगड़े, आकाश पिंटू, चंद्रमान साखरकर, 100 मानसी, संदीप गिरहे तथा तनवीर बशीर शेख शामिल हैं। चारों उम्मीदवार एकजुट होकर वार्ड की समस्याओं का समाधान और विकास के लिए काम करने का संकल्प व्यक्त कर रहे हैं। वार्ड में यह चर्चा है कि इस बार जनता ज़मीनी स्तर पर काम करने वाले पूरे पैनल को मौका देना चाहती है। नागरिकों का कहना है कि मतदान के दिन वे चुनाव चिन्ह मशाल के सामने बटन दबाकर शिवसेना के सभी उम्मीदवार को चुन कर लाएंगे, ताकि जटपुरा प्रभाग क्रमांक 7 को एक नई दिशा मिल सके। भागातील लोकांना मला एकच संदेश द्यायचा आहे की यावेळेस आम्ही जमिनी स्तरावर काम करत आहोत। शिवसेना, उभाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाची मी अधिकृत उमेदवार आणि आमचे सगळं पॅनल जटपुरा प्रभाग 7 मध्ये असलेलं 100 मनस्विताई गिरे आहेत, आकाश पिंटू साखरकर आहेत, त्याच्यानंतर तनवीर बशीर शेख आहे। आमचं जे चौघांचंही पॅनल आहे ते आम्ही जमिनी स्तरावर कामं करत आहोत। प्रत्येक मातीशी जुळलेल्या लोकांशी आम्ही संपर्कात आहोत आणि आम्हाला लोकांना एवढंच म्हणायचं आहे की यावेळेस आम्हाला तुम्ही चान्स द्या, मशालला एक वेळा निवडून आणा। निवडून आल्यानंतर आम्ही जे काही प्रभागातील प्रश्न आहे, जसं पाण्याची समस्या आहे, कुठलीही समस्या, विजेचे तारं आहेत, त्याच्यानंतर रस्त्यांची समस्या आहे, जसं हा जिथे आपण उभे आहोत त्या रस्त्यामध्ये खड्डे खूप पडलेले आहेत। एक प्रकारचं ते काम जे आहे ते खूप म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। तर आम्ही चांगल्यात चांगला रस्ता तयार करू आणि सगळ्यांना सेवा करू, याच्यासाठी आम्हाला एकदा निवडून द्या, एवढीच विनंती माझी जनतेला आहे। जसं मी स्वतः एक एमटेक मुलगी आहे, मी सध्या सोमना इंजिनिअरिंगमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे। तर माझा कल शिक्षणाकडेही तेवढाच असणार आहे। जनतेचे काही शिक्षणासंबंधित प्रश्न असतील ते पण आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। त्याच्या व्यतिरिक्त आमचा मेन मोटो जो आहे, या प्रभागामध्ये जसं नळ येत नाही नियमित, तर आम्ही किमान 2 तास नियमित नळ आला पाहिजे याच्यासाठी अग्रेसर असू। त्याच्या व्यतिरिक्त आमच्या म्हणजे आरोग्य निदान शिबिरही आम्ही आयोजित करणार आहोत, जेणेकरून म्हाताऱ्या लोकांना कुठलीही अडचण न जावं, त्याच्यासाठी आम्ही त्याचाही आमचा एक मानस आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमच्या बरेच वचननामे आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही 24 तास ॲम्ब्युलन्सची सुविधा, त्याच्या व्यतिरिक्त एखादी पटांगण आहे तिथे म्हणजे जसं इथे कुठलंही म्हणजे ओपन स्पेस नाही, तर आम्ही ओपन स्पेस निर्माण करू, जेणेकरून परिसरातल्या लोकांना तिथे मुक्तपणे संचार करता येईल। त्याच्या व्यतिरिक्त जे पण काही प्रश्न असतील आम्ही त्या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकच आहे, येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये जनतेला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या पक्षांना चान्स देता, तसं यावेळेस मशाल या चिन्हावर बटन दाबून तुम्ही आम्हाला प्रचंड अशा बहुमताने विजय करा। आम्ही तुम्हाला कधीच म्हणजे हे नाही, तुमचं जे पण आहे आम्ही ते सगळं सॉल्व करू समस्या। एकदा आम्हाला चान्स द्या, आम्हाला एकदा निवडून द्या, एवढीच माझी जनतेला अपेक्षा आहे।